नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, इयत्ता 11वी कला आणि वाणिज्य विषय अर्थशास्त्र. अर्थशास्त्र या विषयातील जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये असणारं जे पहिलं प्रकरण आहे, प्रकरण नंबर 1, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, असं हे पहिलं प्रकरण आहे. प्रकरण अतिशय सोपं असं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये ज्या संकल्पना दिलेल्या आहेत त्या संकल्पना देखील अतिशय सोप्या अशा संकल्पना प्रामुख्याने या प्रकरणामध्ये आलेल्या आहेत. सुरुवातीला या प्रकरणाची असणारी जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. नवनवीन वैज्ञानिक शोध आणि नवनवीन गोष्टी शोधून काढणे या ज्या बाबी आहेत या बाबींचा ठसा प्रामुख्याने संपूर्ण जगावरती उमटलेला आपल्याला दिसतो. कारण शास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे. शास्त्र म्हणजे निरीक्षणाद्वारे आणि प्रयोगाद्वारे भौतिक आणि नैसर्गिक जगाची रचना आणि वर्तन यांचा अभ्यास करणारी जी शाखा ती शाखा म्हणजे शास्त्र होय. म्हणजे निरीक्षणाच्या माध्यमातून, प्रयोगाच्या माध्यमातून भौतिक आणि नैसर्गिक जगाची रचना आणि त्याचं वर्तन कसं असतं याचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला आपण शास्त्र असं म्हणतो. म्हणजे शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा म्हणून ओळखली जाते. आणि अशा प्रकारच्या ह्या शास्त्राचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. त्यामध्ये शास्त्राचा जो पहिला प्रकार आहे तो आहे नैसर्गिक शास्त्र आणि शास्त्राचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे सामाजिक शास्त्र. त्यामध्ये जी पहिली शास्त्राची शाखा आहे ती आहे नैसर्गिक शास्त्र. की नैसर्गिक शास्त्र म्हणजे ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक म्हणजे जागतिक, जगाची, ज्या शास्त्रातील नियमांना जागतिक मान्यता किंवा वैश्विक मान्यता आहे आणि ज्या शास्त्रातील नियमांची किंवा सिद्धांताची सत्यता प्रयोगशाळेमध्ये पडताळून पाहता येते अशा शास्त्राला प्रामुख्याने नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात. म्हणजे ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि ज्या शास्त्रातील नियम प्रयोगशाळेमध्ये पडताळून पाहता येतात अशा शास्त्राला प्रामुख्याने नैसर्गिक शास्त्र म्हणतात. आणि या शास्त्रातील प्रामुख्याने नियम, प्रयोग आणि अनुमान यावर आधारित असल्यामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखले जाते. इथे 1 मार्कासाठी विधान टाकलं जातं परीक्षेमध्ये की नैसर्गिक शास्त्रालाच टिंबटिंब शास्त्र म्हणूनही ओळखले जाते. तर नैसर्गिक शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखले जाते. म्हणून तंतोतंत शास्त्र हा जो शब्द आलेला आहे तो शब्द तुम्हाला चांगला लक्षामध्ये ठेवावा लागेल. उदाहरणार्थ गणित असेल, पदार्थ विज्ञान असेल, रसायनशास्त्र असेल. पदार्थ विज्ञान म्हणजेच भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रातील नियम प्रामुख्याने प्रयोगशाळेमध्ये पडताळून पाहता येतात. म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणित ही नैसर्गिक शास्त्राची उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. ही शास्त्राची पहिली शाखा आहे नैसर्गिक शास्त्र, की ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता असते
आणि ज्या शास्त्रातील नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत पडताळून पाहता येते अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात. अशी आपल्याला प्रामुख्याने नैसर्गिक शास्त्राची व्याख्या करता येते. शास्त्राची दुसरी जी शाखा आहे ती आहे सामाजिक शास्त्र. ही शास्त्राची दुसरी शाखा आहे. सामाजिक शास्त्रालाच वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र म्हणून देखील ओळखलं जातं. हे वाक्य देखील चांगलं लक्षामध्ये ठेवा की सामाजिक शास्त्रास वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असे देखील म्हटले जाते. आणि या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो? या शास्त्रामध्ये प्रामुख्याने मानवाच्या वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या तरी पैलूचा अभ्यास केला जातो. म्हणजे ज्या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या किंवा सजीव अशा मनुष्य प्राण्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी पैलूचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात. म्हणजे सामाजिक शास्त्र हे मानवी वर्तणुकीशी संबंधित शास्त्र आहे. उदाहरणार्थ मानसशास्त्र, सायकॉलॉजी. मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित माहिती देण्याचं काम करतं. सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देण्याचं काम करते. आणि म्हणून मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासून पाहता येत नाही. मानवाचं जे वर्तन आहे त्या वर्तनावरती प्रयोग करता येत नाही, प्रयोगशाळेमध्ये तपासून पाहता येत नाही. तसेच ती नियंत्रित पद्धतीनेही अभ्यासता येत नाही. म्हणून सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक म्हणजे जगाची मान्यता नसते. मात्र हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारणपणे विधाने असतात. म्हणजे सामाजिक शास्त्रातील नियम बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये प्रामुख्याने पडताळून पाहता येत नाहीत, परंतु नैसर्गिक शास्त्रातील नियम किंवा सिद्धांत हे प्रयोगशाळेमध्ये पडताळून पाहता येतात. अशा प्रकारे नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र अशा शास्त्राच्या प्रामुख्याने 2 शाखा आहेत. त्याच्या पुढचा भाग पाहायचा आपल्याला अर्थशास्त्र. अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अर्थ आपल्याला पाहायचा. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. हे विधान चांगलं लक्षामध्ये ठेवा, कारण अर्थशास्त्रामध्ये सुद्धा मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो. सजीव अशा मनुष्य प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणून अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. आणि इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द ऑइकोनोमिया यापासून आलेला आहे आणि याचा अर्थ आहे कौटुंबिक व्यवस्थापन असा आयकोनोमिया या शब्दाचा अर्थ होतो. पॉल शामुल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असं केलेलं आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे आणि म्हणून त्याला आपण सामाजिक शास्त्र म्हणतो. म्हणजे अर्थशास्त्र हे मानवी वर्तणुकीच्या मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित असते. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो याचा प्रामुख्याने अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि अशा प्रकारच्या ह्या अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्यांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.